माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी फाईट कुणामध्ये झाली? कमळ, तुतारी की घड्याळ? ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. परंतु सध्या माजलगाव शहरामध्ये जोरदार चर्चा होत असल्याचं पाहण्यास मिळत असून माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ, कमळ, तुतारी ह्या तिन्ही पक्षामध्ये खरी लढत कुणामध्ये झालेली आहे ह्याविषयीची चर्चा आता जोरदार धरत असून मतदारामध्ये देखील चर्चांना उधाण आल्याचं आपल्याला माजलगाव शहरामध्ये पाहण्यास मिळत आहे. खरी लढत जर पाहिली माजलगाव शहरामध्ये तर भाजप विरुद्ध घड्याळ अशी होईल असं वाटत असताना ह्यामध्ये जर दुसरीकडे पाहिलं तर खरी लढत जी आहे ती तुतारी आणि भाजपमध्ये झाली असल्याची चर्चा जोरदार होत आहे. कारण जर पाहिलं तर भाजप जो आहे तो हिंदू मतांच्या अजेंड्यावर माजलगाव नगर परिषदेला सामोरे गेला आहे, तर तुतारी जो आहे म्हणजे शरद पवार गट जो आहे तो मुस्लिम मराठा ह्या मतदारांच्या बाजूने आपल्या बाजूने उभा राहील ह्या आशेवर तो देखील ह्या निवडणुकीला सामोरे गेलेला आहे. दुसरीकडे पाहिलं तर अजित पवार गटाचे नेते असलेले आमदार प्रकाश सोळंके त्यांनी मुस्लिम मराठा ओबीसी यासह इतर समाजावर अवलंबून राहून या निवडणुकीला सामोरे गेले असले तरी मात्र अजित पवार गटाच्या नेत्यावर नाराज असल्यामुळे कदाचित 3 नंबरला घडी चिन्ह राहील अशी देखील चर्चा होत आहे. दुसरीकडे पाहिलं तर माजलगाव मतदारसंघामध्ये खरी लढत घड्याळ आणि तुतारीमध्ये होईल असं वाटत होतं. कारण 15,000 मतदार जो आहे तो मुस्लिम मतदार आहे. तुतारी आणि घड्याळाच्या चिन्हावाल्यांनी मुस्लिम उमेदवार ओबीसीच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला दिला आहे. खरी लढत ह्या दोघांमध्ये होईल अशी चर्चा होत असताना अंतिम टप्प्यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी हिंदू कार्ड वापरून माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मेंढके यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून हिंदू मतदार जो आहे तो आपल्या बाजूने करण्यासाठी त्यांना यश आलं असल्याचं या मतदान प्रक्रियेनंतर माजलगाव शहरामध्ये चर्चा होत आहे. त्यामुळे खरी जर लढत पाहिली तर माजलगाव या ठिकाणी तुतारी आणि कमळामध्ये झाली असल्याचं बोललं जात आहे. कारण आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर मुस्लिम मराठा ओबीसी सह इतर समाजातील नेते नाराज असल्यामुळे ह्याचा फटका जो आहे तो प्रकाश सोळंके यांना माजलगाव नगर परिषदेच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे कदाचित घड्याळ चिन्ह जे आहे ते 3 नंबरला ह्या निवडणुकीमध्ये राहू शकतं असं देखील बोललं जात आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर खरी जी टक्कर आहे ती तुतारी आणि कमळामध्ये झालेलं आहे. कारण मुस्लिम विरुद्ध हिंदू असं मतदानाचं विभाजन जे आहे ते खरं विभाजन जे आहे ते कमळ आणि तुतारीमध्ये झालं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कमळ आणि तुतारीमध्येच खरी लढत झाली असून ह्यामध्ये कदाचित एकतर्फी विजय कमळाचा होईल तर दुसरा तर्फी जर पाहिलं तर तुतारीचा विजय देखील होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे माजलगाव नगर परिषदेमध्ये खरी जी फाईट आहे ती कमळ आणि तुतारीमध्ये झाली असल्याची चर्चा आता माजलगाव शहरामध्ये जोरदार होत आहे. एकंदरीत ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.